हे एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्गात येत आहेत. काय त्यांच्या सभांच्या निमित्तानं तयारी आहे? काल आम्ही नियोजनाला गेलो होतो. सगळं काही नियोजन झालंय. इथे ग्राउंड आहे मालवणमध्ये. त्या ग्राउंडवर सभा होणार आहे आणि भरगच्च होईल. साहेबांच्या नावाला साजेशीर होईल आणि साहेब मला वाटतं रत्नागिरी आणि तो सगळा दौरा करून पहिली मालवणची सभा आहे आणि साहेबांचे महाराष्ट्रभर सभा आहेत. सगळीकडे त्यांची डिमांड आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांची इकडेही मागणी होती की साहेबांनी इकडे यावं. तर तसं साहेबांनी आज वेळ दिलाय आणि ते येत आहेत. पण असं म्हटलं जातं की प्रचार अंतिम टप्प्यात असताना विरोधकांचं लक्ष हे निलेश राणे आहेत, कारण भाजपला अडचणीत आणण्याचं काम इथे निलेश राणे करतायत. जे स्टिंग ऑपरेशन झालं त्या प्रकरणी तुमच्यावर गुन्हाही नोंद झालेला आहे काल. काय पुढची भूमिका आहे? तुम्ही स्वतः पोलिसांकडे जाणार आहात, कारण तुम्हाला नोटीस तर आलेली आहे. नोटीस फक्त नाही, FIR झालेली आहे. तर आता हे पोलिसांवर आहे ना, त्यांनी मला अटक केली पाहिजे. पोलीस अटक का नाही करत आहे? मी इथेच बसून आहे, बाजूला पोलीस स्टेशन आहे 50 पावलांवर. येऊ दे अटक करायला. मी थांबलोय की असं काय ते पाऊल उचलतील का, उचलायचं आहे का त्यांना? कारण का बेकायदेशीर माझ्यावर कारवाई झाली, FIR झाली, हे आता सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना कळतंय, ते जनतेला पण माहिती आहे. फक्त आता त्यामध्ये आपण माझ्या वकिलांची, म्हणजे मी आणि माझे वकील हे सगळं बघतोय. पण मी काय अजून बेलला गेलेलो नाही. बेलला जाण्याची गरज ही मला आता वाटतच नाही. मला जे काय तिकडे आढळलं, आता बघा, मी चोराच्या घरात चोरी पकडून दिली आहे, पण त्याला साधी नोटीसही नाही. त्या आरोपीला माझ्यावर FIR घेतला. मला हे काय कारणच कळलेलं नाही. हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये असं पहिल्यांदा घडलं असेल की ही बघा, ही चोरीची बॅग, ह्याच्यामध्ये चोरीचे पैसे, आणि जो दाखवायला गेला त्याच्यावरच केस. आणि ते म्हणतात ना, मी असंच घरात घुसलो. तर तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा. मी वहिनीनं हात जोडले, वहिनीने सांगितलं आणि जो बंड्या सावंत होता त्यांनी सांगितलं की तुम्ही आत या खुर्चीवर बसा. आपण बसा, आपण उभे राहिलेले बरोबर वाटत नाही. मी बोललो नाही, आज कारण वेगळं आहे, मी काय बसू शकत नाही. मी खुर्चीवर देखील बसलो नाही. जेव्हा मला आवाज आला ना, तेव्हा मी जेव्हा झाकून बघितलं की हे काहीतरी वेगळं होतंय, पैसे हे लपवत आहेत किंवा हे फेकतील कुठून तरी खिडकीच्या बाहेर आणि दाखवतील घरात काहीच नाही. आता त्याचं थांबवणं हा जो काय गुन्हा असू शकतो. मी कुठे काय तोडफोड केली आहे का, हे सगळं लाईव्हवर होतं. मी काय मला त्याच घरात जायचं होतं असं कुठे आहे? मी पाठलाग ज्याच्या मागे केला तो मला त्या घरापर्यंत घेऊन गेला. आता तो सटकला आणि ह्यांच्या घरात ते पैसे सापडले, तरी देखील केस माझ्यावर झाली. मला आता मी आता बघतोय की मला बघायचं आता पोलीस काय करतायत ते. काल नोटीस येऊन देऊन गेले मला. FIR पण झालेली आहे. आता काय झालंय, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग मी केला. मी एका घरात होतो, सार्वजनिक ठिकाण कुठं होतं? म्हणजे कलम पण अशी लावली आहेत ना, म्हणजे भंकच केल्यासारखी, की सार्वजनिक ठिकाणी मी शांतता भंग केली. मी एका घराच्या खोलीत होतो आणि गेटवर गाडीत बसलो. मी तिथे कुठलंही भाषण केलं नाही. फक्त पत्रकार परिषद, तुम्ही म्हणजे तुमचे सगळे सहकारी मला तिकडे गेटवर भेटले. गेटवर मी माझी बाईट दिली आणि मी गाडीत बसून गेलो. कुठे सार्वजनिक ठिकाण शांतता भंग झाली? म्हणे मी काय कसली ती कलमं लावली आहेत आबरू नुकसानीची. आता नाही, आबरू नुकसान. आता तुमची आबरूच कुठे आहे नुकसान व्हायला? ते तरी सांगा एकदा. तुम्ही जे काय सांगताय ना, मी अमुक आहे, मी जुना BJPचा हे आहे वगैरे, मग तुमच्या घरात ते पैसे कुठून आले ते तर सांगा. तुम्ही सांगताय व्यवसायातले. अरे कोण बाबा तो माणूस आहे तुला जो पैसे देऊन गेला? त्याचा GST नंबर दे, त्याची इन्कम टॅक्सची एंट्री दाखव, रेराची एंट्री दाखव. तू म्हणतोस ना फ्लॅट विकून आम्ही हे सगळं केलं, मग दाखव ना हे सगळे एंट्री, आणि मग ड्रामे कर की माझ्या घरात कोण कोण जेवून गेले, मी कसा ह्याच्यामध्ये प्रामाणिक राहिलो. अरे मग तुझ्या घरात तू म्हणतोयस ना, इतके वर्ष तू गरीब राहिलास,
तू काहीच नाही मिळवलंस, मग तुझ्याकडे ते 25 लाख रुपये आले कुठून? आणि माझा तर आरोप 25 लाखावरच नव्हता फक्त, त्याच्या घरात अजून 5-25 लाख रुपये होते आणि हे रोज येत होते. नितेशजी, या सगळ्या निवडणुकीच्या प्रचारात तुम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर काही मतं व्यक्त केली आहेत, गंभीर आरोप केले आहेत. हा गुन्हा नोंद होण्यामागेही तुम्ही असं म्हणतात की रवींद्र चव्हाण आहेत. स्पष्ट आहे ना त्याच्यामध्ये. मला एक सांगा की मी जे काय बोलत गेलो तसंच घडत गेलं ना. मी म्हटलं की प्रदेश अध्यक्ष वारंवार जे सिंधुदुर्गात येतात ते एकाच गोष्टीसाठी येतात, ते वातावरण बिघडवायला येतात. त्यांना बाकी विकासाचं काही देणं घेणं नाही. ते स्वतः 2.5 वर्ष सार्वजनिक बांधकाम खातं त्यांच्याकडे होतं. आज जिल्ह्यावर जवळपास 250 कोटीची बिलं पेंडिंग आहेत. तुम्ही मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये काय रिझल्ट दिलात? सन्मान्य मोदी साहेब मालवणमध्ये येऊन गेले, त्या काळाची जी बिलं अजूनपर्यंत पेंडिंग आहेत PWD खात्याची, ती 200-250 कोटीची बिलं जी आहेत त्याच्यावर तुम्ही काय बोलत नाही. अच्छा, तुम्ही काय सांगितलं? तुमच्या कार्यकर्त्यांनी काम करू दे. चला ठीक आहे, करू दे, त्यांची बिलं तर द्या. पालकमंत्री म्हणून तुम्ही इकडे काम केलं, एकही वर्ष जिल्ह्याचा आराखडा वाढवला नाही, उलटा खर्चही पडला नाही 100%. तुम्ही रिझल्ट कुठे दिलात जिल्ह्यासाठी? फक्त कल्चर खराब करण्यासाठी तुमचं हे जे काही योगदान आहे ते आम्हाला हाणून पाडण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय. अच्छा, त्यांना दुसरं काहीच घेणं देणं नाही. त्यांच्यासमोर फक्त माणूस आला की तू मला सांग कुठला तू? म्हटलं साहेब मी शिवसेना. कधी येणार? म्हटलं साहेब कधीच नाही. नाही, पण हे तुम्ही तुमच्या बाबतीत वैयक्तिक माझ्याबद्दलही म्हणतोय, तुम्ही हे बाहेर विचारून घ्या. नाही. सांगतो तुम्हाला, पूर्ण सांगतो काय आहे ते. आता समजा मी निवडून आलो, त्यानंतर ऑफर चालू होते. अरे निलेश, तुला नंतर BJPतूनच लढवायचं आहे ना. तू लोकसभा लढवशील किंवा विधानसभा लढवशील तर BJPतूनच लढवशील. हे आतापर्यंत होत होतं, 1-2-3 महिन्यापूर्वीपर्यंत. मी बोललो साहेब मी कधीच शिंदे साहेबांना सोडणार नाही. शिंदे साहेबांनी माझ्यावर जे उपकार केले ते मी आयुष्यात विसरू शकणार नाही. देव मला माफ करणार नाही जर मी शिंदे साहेबांना सोडलं तर. मग मला राजकारणात काही नाही मिळालं तरी चालेल. माझा पाठला कुठे मंत्रिपदासाठी आहे? माझा पाठला कुठे मोठ्या पदासाठी आहे की मी कुठेतरी सिडकोवर जावं किंवा मंत्री बनावं, कॅबिनेट बनावं? अजिबात नाही. मला रस देखील नाही. माझ्या घरात मी शाळेमध्ये असतानापासूनचे माझ्याकडे हे आहे, म्हणजे मी घरात मंत्रिपद बघतोय. मंत्रिपदाची अजिबात मला काय हौस नाही किंवा मला बनायची इच्छा देखील नाही, हे मी सांगून झालेलो आहे. पण ज्या माणसाने माझ्यासाठी केलं, ज्या शिंदे साहेबांनी माझ्यासाठी एवढं सगळं, निलेश राणेला परत प्रवाहात आणलं, एक ओळख दिली, सभागृह दाखवला, एवढ्या केलेल्या माणसाला, अच्छा मी तुमच्याकडे तिकीट मागत होतो, तुम्ही तर दिली नाही. नाही, एका घरात 3 कसे देणार? तुम्हीच बोललात. आता मी फडणवीस साहेबांच्या पायाला हात लावून बाहेर पडलो की साहेब मी जाऊ ना? तर साहेब बोलले हो तू आपलाच आहेस. मी तिकडे जेव्हा शिंदे साहेबांकडे गेलो प्रामाणिक, आता जिथे माझी सवय, माझ्या वडिलांनी संस्कार, आई वडिलांनी काय केले, जिथे राहशील तिथे 100% प्रामाणिक राहा. मी प्रामाणिक काम करतोय, माझा पक्ष वाढवतोय, माझा पक्ष मी वाढवतोय, उबाटावाले घेतोय, हे लोकांना त्रास. अरे तू का घेतोयस? तुला तर BJP द्यायचं आहे. हे सगळा आवारा घेऊन तू कसं येणार तू परत? मी बोललो साहेब येणार नाही, मी घरात बसेन, मला कुठे काय बनायचंय. मला उद्याची निवडणूक जरी नाही लढायला मिळाली ना, मला शिंदे साहेब बोलले तू घरी बस, मी घरी बसणार. निलेशजी, मला एक स्पेसिफिक विचारायचं आहे की प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तुम्हाला भाजपत येण्याची ऑफर आहे, ती तुम्ही घेत नाहीयेत म्हणून हा त्रास सुरू आहे. बघा आता नाहीये, आता ते मला बघून पण घेणार नाही. मी तुम्हाला सांगतो त्यांचा स्वभाव कसा आहे तो. नाही, पण ऑफर होतीच ना. मी तुम्हाला निवडून आल्यानंतरच सांगतोय. मी आता काय झालं, मी निवडून आलो तर मी माझी संघटना बांधायला घेतली जिल्ह्यामध्ये, तर मी काय उबाटावाले घेतले, माझे जुने सहकारी घेतले. आता ते घ्यायला सुरुवात केली तर ह्यांचं म्हणणं काय होतं, अरे तू का करतोयस, तू BJPच्या कार्यक्रमात ये ना, माझी काय हरकत नाही. मी बोललो साहेब मी आमदार शिवसेनेचा आहे. नाही पण तुला इकडेच यायचं आहे ना पुढे, म्हणजे प्रेमाने धमकी देतो ना आपण, हे असं. मी बोललो नाही येणार साहेब. कदाचित तो राग असेल, हा राग असू शकतो की हा साला डायरेक्ट म्हणतोय येणार नाही. अच्छा मला मिळवायचं काय साहेब, मला ते तरी सांगा. मी बोललो साहेब तुम्ही मला हे सगळं, आता हे सगळं जे काय चाललंय त्याच्या अगोदरपासून मला संघटना बांधायला प्रॉब्लेम वगैरे केला.
मग माझ्या लोकांच्या मागे आज पण तडीपारी लागली माझ्या लोकांवर. आज आज लागेल म्हणजे ते रेडी होते. 25 लाख रुपये होते आणि हे रोज येत होते. नितेशजी, या सगळ्या निवडणुकीच्या प्रचारात तुम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर काही मतं व्यक्त केली आहेत, गंभीर आरोप केले आहेत. हा गुन्हा नोंद होण्यामागेही तुम्ही असं म्हणतात की रवींद्र चव्हाण आहेत. स्पष्ट आहे ना त्याच्यामध्ये. मला एक सांगा की मी जे काय बोलत गेलो तसंच घडत गेलं ना. मी म्हटलं की प्रदेश अध्यक्ष वारंवार जे सिंधुदुर्गात येतात ते एकाच गोष्टीसाठी येतात. ते वातावरण बिघडवायला येतात. त्यांना बाकी विकासाचं काही देणं घेणं नाही. ते स्वतः 2.5 वर्ष सार्वजनिक बांधकाम खातं त्यांच्याकडे होतं. आज जिल्ह्यावर जवळपास 250 कोटीची बिलं पेंडिंग आहेत. तुम्ही मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये काय रिझल्ट दिलात? सन्मान्य मोदी साहेब मालवणमध्ये येऊन गेले. त्या काळाची जी बिलं अजूनपर्यंत पेंडिंग आहेत PWD खात्याची, ती 200-250 कोटीची बिलं जी आहेत त्याच्यावर तुम्ही काय बोलत नाही. अच्छा, तुम्ही काय सांगितलं? तुमच्या कार्यकर्त्यांनी काम करू दे. चला ठीक आहे, करू दे. त्यांची बिलं तर द्या. पालकमंत्री म्हणून तुम्ही इकडे काम केलं. एकही वर्ष जिल्ह्याचा आराखडा वाढवला नाही. उलटा खर्चही पडला नाही 100%. तुम्ही रिझल्ट कुठे दिलात जिल्ह्यासाठी? फक्त कल्चर खराब करण्यासाठी तुमचं हे जे काही योगदान आहे ते आम्हाला हाणून पाडण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय. अच्छा, त्यांना दुसरं काहीच घेणं देणं नाही. त्यांच्यासमोर फक्त माणूस आला की तू मला सांग कुठला तू? म्हटलं साहेब मी शिवसेना. कधी येणार? म्हटलं साहेब कधीच नाही. हे तुम्ही तुमच्या बाबतीत वैयक्तिक माझ्याबद्दलही म्हणतोय. तुम्ही हे बाहेर विचारून घ्या. नाही. सांगतो तुम्हाला, पूर्ण सांगतो काय आहे ते. आता समजा मी निवडून आलो, त्यानंतर ऑफर चालू होते. अरे निलेश, तुला नंतर BJPतूनच लढवायचं आहे ना. तू लोकसभा लढवशील किंवा विधानसभा लढवशील तर BJPतूनच लढवशील. हे आतापर्यंत होत होतं 1-2-3 महिन्यापूर्वीपर्यंत. मी बोललो साहेब मी कधीच शिंदे साहेबांना सोडणार नाही. शिंदे साहेबांनी मला माझ्यावर जे उपकार केले ते मी आयुष्यात विसरू शकणार नाही. देव मला माफ करणार नाही जर मी शिंदे साहेबांना सोडलं तर. मग मला राजकारणात काही नाही मिळालं तरी चालेल. माझा पाठला कुठे मंत्रिपदासाठी आहे? माझा पाठला कुठे मोठ्या पदासाठी आहे की मी कुठेतरी सिडकोवर जावं किंवा मंत्री बनावं, कॅबिनेट बनावं? अजिबात नाही. मला रस देखील नाही. माझ्या घरात मी शाळेमध्ये असतानापासूनचे माझ्याकडे हे आहे. म्हणजे मी घरात मंत्रिपद बघतोय. मंत्रिपदाची अजिबात मला काय हौस नाही किंवा मला बनायची इच्छा देखील नाही. हे मी सांगून झालेलो आहे. पण ज्या माणसांनी माझ्यासाठी केलं, ज्या शिंदे साहेबांनी माझ्यासाठी एवढं सगळं, निलेश राणेला परत प्रवाहात आणलं, एक ओळख दिली, सभागृह दाखवला, एवढ्या केलेल्या माणसाला अच्छा मी तुमच्याकडे तिकीट मागत होतो, तुम्ही तर दिली नाही. नाही, एका घरात 3 कसे देणार? तुम्हीच बोललात. आता मी फडणवीस साहेबांच्या पायाला हात लावून बाहेर पडलो की साहेब मी जाऊ ना? तर साहेब बोलले हो तू आपलाच आहेस. मी तिकडे जेव्हा शिंदे साहेबांकडे गेलो प्रामाणिक, आता जिथे माझी सवय, माझ्या वडिलांनी संस्कार, आई वडिलांनी काय केले, जिथे राहशील तिथे 100% प्रामाणिक राहा. मी प्रामाणिक काम करतोय. माझा पक्ष वाढवतोय. माझा पक्ष मी वाढवतोय. उबाटावाले घेतोय. हे लोकांना त्रास. अरे तू का घेतोयस? तुला तर BJP द्यायचं आहे. हे सगळा आवारा घेऊन तू कसं येणार तू परत? मी बोललो साहेब येणार नाही. मी घरात बसेन. मला कुठे काय बनायचंय? मला उद्याची निवडणूक जरी नाही लढायला मिळाली ना, मला शिंदे साहेब बोलले तू घरी बस, मी घरी बसणार. निलेशजी, मला एक स्पेसिफिक विचारायचं आहे की प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तुम्हाला भाजपत येण्याची ऑफर आहे, ती तुम्ही घेत नाहीयेत म्हणून हा त्रास सुरू आहे. बघा आता नाहीये. आता ते मला बघून पण घेणार नाही. मी तुम्हाला सांगतो त्यांचा स्वभाव कसा आहे तो. पण ऑफर होतीच ना. मी तुम्हाला निवडून आल्यानंतरच सांगतोय मी. आता काय झालं, मी निवडून आलो तर मी माझी संघटना बांधायला घेतली जिल्ह्यामध्ये. तर मी काय उबाटावाले घेतले, माझे जुने सहकारी घेतले. आता ते घ्यायला सुरुवात केली तर ह्यांचं म्हणणं काय होतं, अरे तू का करतोयस? तू BJPच्या कार्यक्रमात ये ना, माझी काय हरकत नाही. मी बोललो साहेब मी आमदार शिवसेनेचा आहे. नाही पण तुला इकडेच यायचं आहे ना पुढे. म्हणजे प्रेमाने धमकी देतो ना आपण, हे असं. मी बोललो नाही येणार साहेब. कदाचित तो राग असेल. हा राग असू शकतो की हा साला डायरेक्ट म्हणतोय येणार नाही. अच्छा मला मिळवायचं काय साहेब, मला ते तरी सांगा. मी बोललो साहेब तुम्ही मला हे सगळं, आता हे सगळं जे काय चाललंय त्याच्या अगोदरपासून मला संघटना बांधायला प्रॉब्लेम वगैरे केला.
मग माझ्या लोकांच्या मागे आज पण तडीपारी लागली माझ्या लोकांवर. आज आज लागेल म्हणजे ते रेडी होतंय प्रांत ऑफिसमध्ये. म्हणजे विचार करा, हा जो माणूस आहे ह्याच्यावर जे गुन्हे आहेत तेच बीजेपीच्या 15 लोकांवर आहेत, पण त्यांच्यावर तडीपाऱ्या नाहीत. त्यांना नोटीस नाही, माझ्या लोकांवर नोटीस आहे. आज निघेल ती 2 तासात निघेल, 3 तासात निघेल. आणि तडीपारीची नोटीस किती? 6 महिन्याची. आजपर्यंत मी अशी तडीपारीची नोटीस बघितली नाही. जेमतेम निवडणुकीपर्यंत तडीपारीची नोटीस असते की तू बाहेर जा, निवडणूक संपल्यानंतर ये. ह्याला म्हणतात तडीपारीची नोटीस. 6-6 महिने म्हणजे तुम्ही राग काढताय. नाही, निलेशजी, एक तुम्ही मोठा गौप्यस्फोट केला आहे की रवींद्र चव्हाणांकडून तुम्हाला ऑफर आहे किंवा होती की तुम्ही भले शिवसेनेचे आमदार आहात पण तुम्हाला बीजेपीतच यायचं आहे, जी तुम्ही ऑफर स्वीकारत नाही आहेत. पण महायुतीत एक असा अलिखित करार आहे की कोणी कोणाचे आमदार असतील, पदाधिकारी असतील, एकमेकांमध्ये प्रवेश द्यायचा नाही. आणि यावरून काही 2-1 आठवड्यांपूर्वी खूप वादही झाला होता. नाही नाही साहेब, तुम्हाला जर आठवत असेल, शिंदे साहेबांचा पक्ष हळूहळू पोखरण्याचं काम तुम्हाला सांगतो मी काय झालं. तुम्ही हे 100% भाजप वगैरे तुम्ही ऐकताय ना सगळं. Yes, yes. किती किती दिवस झाले ऐकताय, महिने वर्ष झालं ऐकताय. तर 2029ला कदाचित जे सिटिंग आमदार आहेत, जे अवेलेबल असतील, त्यांच्याकडे पण यादी आहे ना, मोठी लोक आहेत ती. तर जे अवेलेबल असतील त्यांना आतापासूनच हेरायला सुरुवात करायची आणि नंतर मग शेवटच्या क्षणाला कदाचित बॉम्ब टाकायचा. मी जेव्हा बीजेपीत होतो, मी सगळ्या मोठमोठ्या नेत्यांची भाषणं ऐकली 100%साठी. प्रयत्न 100%चा होणार. प्रत्येक पक्षाला साहेब तो अधिकार असतो. मी माझंही जर म्हटलं, मी लहान माणूस आहे, मी माझ्या जिल्ह्याचं म्हटलं तर मी माझ्या जिल्ह्यामध्ये 100% माझा पक्ष करायला बघणार. पण त्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्याची लाईन पुसताय आणि स्वतःची लाईन मोठी करताय. मी दुसऱ्याची न पुसता माझी लाईन मोठी करतोय. हे जे प्रयत्न आहेत ना, हे कुठेतरी चव्हाण साहेब अध्यक्ष झाल्यापासून सुरू झाले, हे अगोदर नव्हते. बावनकुळे साहेब पण होते, दादा पण होते, चंद्रकांत दादा पण होते. असे प्रयत्न झाले नाहीत की करो या मरो, ही सिच्युएशन नव्हती. माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही ज्या पदावर आहात ना चव्हाण साहेब, हे तुमच्या पदाला शोभत नाही. आज काय झालं बघा, सगळ्या बाजूनी अडचण, धमकी देत आहेत, अल्टिमेटम देत आहेत. काल पण काहीतरी बोलले, कोडवर्डमध्ये नका ना देऊ धमकी. धमकी द्यायची उघड द्या ना. आपण छत्रपतींचं नाव घेतो, मग तुम्ही कोडवर्डमध्ये धमकी का देताय? आता मी तुमचं नाव घेऊन सांगतोय की तुम्ही काय काय करताय ते. तुम्ही कोडवर्डमध्ये धमकी देताय. कोडवर्डमध्ये धमक्याला काही किंमत नसते. तुम्ही द्यायची असेल ना धमकी, उघड द्या, मग बघूया काय होतं ते. पण प्रदेश अध्यक्षांनी, एका मोठ्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांनी अशा धमक्या देणं हे त्या पदाला शोभत नाही. खरं तर हे अनेक, आता बीजेपीमध्ये पण एक गट आहे ज्यांना हे सगळे ह्यांचे प्रकार आवडत नाहीये. काय, बीजेपी हा शांततेत चालणारा पक्ष आहे, त्यांना शांतता हवी आहे. पक्ष वाढला पाहिजे हे त्यांच्या मनात आहे, पण ही पद्धत नाही वाढवायची. नाही, पण निलेशजी, 100% भाजपसाठी अपवाद शिंदे शिवसेना किंवा एनसीपी अजित पवार गट हे नाही आहेत का? म्हणजे त्यांचीही रेष पुसली जाऊ शकते. साहेब मी कोण आहे ते सांगायला? नाही, तुम्ही म्हणता माझा अनेक अनुभव तुम्हाला सांगू. टॅप केलं जातं. मी माझा अनुभव तुम्हाला सांगू शकतो. मी दुसऱ्याचं नाव घेऊन मी नाही ना सांगू शकत की माझा अनुभव आहे. वडील तुझे बीजेपीत आहे, भाऊ तुझा बीजेपीत आहे, तर तुला यावंच लागेल पुढे मागे. तर तू कशाला हे सगळं करतोय? मी बोला, मी कधीच शिंदे साहेबांना नाही सोडणार. मी घरी बसीन, राजकारण सोडीन. पण ज्या माणसाने माझ्या कपाळाला गुलाल लावला, ज्यांनी मला संधी दिली, मी फेकलो गेलो होतो. कुठे होता निलेश राणे? कोण होता निलेश राणे? तिकीट द्यायलाही मागत नव्हते. हे नजर चुकवायचे मला बघून. एवढा 10 वर्ष मी फेकला गेलो होतो. आणलं कोणी? शिंदे साहेबांनी. मी त्या माणसाला जर विसरलो, की जर त्या माणसाला सोडलं, तर देव तर सोडा, माझे आई वडील मला माफ करणार नाही. नाही, पण निलेशजी, आता एकूण जे सगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत, ज्या काही घडामोडी घडता आहेत, तुमचे धाकटे बंधू आणि पालकमंत्री नितेश राणे म्हणतात की भाजपने आम्हाला खूप दिलं, रवींद्र चव्हाण साहेबांनी आम्हाला खूप दिलं, आमचं फाईन ट्युनिंग आहे. आणि निलेशजींचे जे काही गैरसमज असतील ते 2 तारखेनंतर आम्ही एका टेबलावर बसून मिटवू. मुख्यमंत्री फडणवीसही असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणही असतील, हे गैरसमज दूर केले जातील. मी स्वतःच बोललो ना साहेब की मी 2 तारखेनंतर त्यांची वेळ घेऊन त्यांना भेटणार आहे. मीच बोललोय स्वतः. आता राणे साहेबांना कोणी मोठं केलं, एवढं लहान व्यक्तिमत्व राणे साहेब नाही. राणे साहेब जेव्हा लोकसभेला, त्यांची इच्छा नव्हती, पक्षाने त्यांना सांगितलं की तुमच्याशिवाय ती सीट येणार नाही. लोकसभेला काय अवस्था झाली हो?
कोणी मेजॉरिटी सीट काढल्या? त्या काळात राणेसाहेब निवडून आलेत. जेव्हा महाविकास आघाडीला यश मिळालं तिथे राणेसाहेब निवडून आले. त्या व्यक्तीचं महत्त्व आहे. तुम्ही त्या व्यक्तीला निवडणुकीत उतरवलात आणि उतरवला नसतात तर ती सीट गेली असती. हे रवी चव्हाणांनी माहीत होतं. नाही तर रवी चव्हाणांनी स्वतः पण चाचपणी केली होती, बघूया मी उभा राहू शकतो का. त्यांना जमलं नाही. मंत्रिपदाची काही हाव नाही. विधानसभेला मागून देखील भाजपनं तिकीट दिलं नाही असं निलेश राणेंनी म्हटलेलं आहे. भाजपकडून ऑफर होती पण मी शिंदेंना सोडणार नाही असंही निलेश राणे म्हणतायत. आपण राणे साहेबांमुळे इकडे आहोत. राणे साहेब आहेत म्हणून आपण आहोत, हे कधी विसरायचं नसतं. आणि राणे साहेबांची रेष कोणी वाढवलेली नाही. फक्त राणे साहेब स्वतः त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना ती पदं मिळत गेली, मंत्रिपद पण. आणि रवींद्र चव्हाण काय राणे साहेबांना करणार आहे? तो साहेबांची म्हणजे लेवल कुठे आहे? रवी चव्हाण साहेबांना काय मदत करणार? ऐकून घ्या. दिल्लीपासून सगळं साहेब स्वतः हँडल करतात. मग चव्हाण साहेब त्याच्यात कुठे आले? ठीक आहे, ते राणे साहेबांच्या पाया पडतात, त्यांचा आशीर्वाद घेतात. तर आम्ही चव्हाण साहेबांचे आशीर्वाद घ्यायला तयार आहोत ना. पण राणे साहेब हे कोणाच्यामुळे झाले, कोणाच्यामुळे मोठे झाले, हे वक्तव्य अतिशय चुकीचं आहे. हे मी अजिबात मान्य करणार नाही. दुसरी गोष्ट, जसं तुम्ही म्हटलात की काय ते गैरसमज, तर मी स्वतः आपल्याला म्हटलं, आपल्याकडेही मी तेच बोललो, बाहेर जनरल पत्रकार परिषदेमध्ये तेच म्हटलं की मी स्वतः त्यांची वेळ घेणार. आता त्यांनी वेळ दिली तर चांगली गोष्ट आहे, आणि नाही दिली तर आता मी काय करू शकतो? नाही, पण शिवसेनेत तुम्हाला एकटं पाडलं जातं आहे. रवींद्र चव्हाणांच्या विरोधात फक्त निलेश राणे बोलत आहेत, त्यांना बळीचा बकरा केलं जातं आहे. मग एकनाथ शिंदे असतील, दीपक केसरकर असतील, उदय सामंत असतील, ही कोणी नेते मंडळी रवींद्र चव्हाणांबद्दल बोलत नाही. फक्त निलेश राणेंना बोलायला सांगितलं जात आहे आणि त्यांना बळीचा बकरा केलं जात आहे, असं तुमचेच बंधू म्हणतायत नितेश राणे. मी फक्त रवींद्र चव्हाण साहेबांबद्दलच बोलतोय, कारण का ते चुकतायत असं मला वाटतंय. तुम्ही सगळे मिळून माझ्यावर काय बोलताय? तुम्ही म्हणजे हे लोक सगळे इकडची युनिट. आपण कोणाबद्दल बोलतोय याचा भान ठेवला पाहिजे. मी भान ठेवून बोलणारा माणूस आहे. मी कधी तुमच्यावर टीका केली नाही, करणार नाही. मला माहिती आहे 3 तारखेनंतर आपल्याला एकत्र यायचं आहे. मग मी का करू तुमच्यावर टीका? आणि बळीचा बकरा म्हणजे काय असतो? एवढा कोण मी दूधखुळा वाटतो तुम्हाला की कोणतरी सांगेल आणि मी करीन? मला जे वाटतं, निवडणूक जिंकण्यासाठी हे लोक काही फालतू प्रकार करतायत, ते फालतू प्रकार थांबले पाहिजे म्हणून मी करतोय. मला कोण काय सांगेल करायला? आणि मी ऐकीन काय? माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतं की मी कोणाच्या ऐकण्यामध्ये येणारा माणूस आहे? आता बकरा कोणाचं होतो ते 3 तारखेला कळेल ना. आम्ही 4 गोष्टी सांगू शकतो. अचानक हिंदुत्वाचं प्रेम जे आलं ना, ते कोण करायला लावतंय का? काँग्रेसमध्ये आम्हाला माहिती आहे ना काय काय होत होतं ते. म्हणून असा विषय नाही. मी कोणावरही बोलत नाही. मला इतर कोणावरही बोलायची काही गरज नाही. अरे आपलीच घरची लोक आहेत, मी त्यांना कशाला अडचणीत टाकू? मी टाकणार देखील नाही, प्रयत्नही नाही. पण हे सगळे जे वक्तव्य तुम्ही करताय ना, माझा तुमच्यावर काहीच आक्षेप नाही आहे, कोणावरही. नितेश्वर असेल, खालच्या कुठल्या पदाधिकारी, कारण का त्यांना करावं लागतं हे सगळं. बघा, रवी चव्हाण म्हणतायत म्हणून हे सगळं बोलतायत. माझं काय होईल हे मी अगोदरच विचार करून ठेवला आहे. मी परवा पण कुठेतरी म्हटलं की भिजलेला माणूस हा पावसाला घाबरत नसतो. तुम्ही मला काय घाबरवणार? माझ्याकडे काय आहे? पण तुम्ही बोलताना भान ठेवा. मी भेटणार, हे सगळं होणार, हे सगळं बरोबर आहे. पण हे कोणाच्या तरी सांगण्यावरून मी करतोय असं कुठेही सत्य नाही. आणि तुम्हाला पुढे जाऊन सांगतो की जे काय म्हणतायत ना की हे एकटं पाडलं वगैरे, जर मी एकटा असतो ना तर एवढं बोललोही नसतो. पण मी माझी ताकद सांगायला बसलेलो नाही. योग्य वेळेला ताकद दाखवतो. आता काय ताकद दाखवून उपयोग काय? कोणासमोर दाखवायची? आपलेच आहेत सगळे. चव्हाण साहेब पण आपले आहेत. पण त्यांनी जर ताकद दाखवायला लावली तर मग मला दाखवावी लागेल. पण जर मी एकटा असतो तर हे सगळं बोलू शकलो असतो का? ह्याचा विचार करावा. आपण एका पदावर जाऊन बसलेला आहात, आपण विचार करून बोललं पाहिजे. निलेश राणे 100 वेळा विचार करून बोलतो जे बोलायचंय ते, पण बोलल्यानंतर कधी मागे हटत नाही. तुम्ही जे बोलताय ना, एक तर तुम्ही राणे साहेबांचं महत्त्व कमी करताय, नको त्याचं वाढून.
एकाचं तुम्ही वाढवण्यासाठी साहेबांचं महत्व एक तर तुम्ही कमी करू नका, त्यांच्या कर्तृत्वामुळे ते इथपर्यंत आलेत. आपण सगळे जे आहोत हे त्यांच्यामुळे, हे कोणी विसरू नका. पण निलेशजी, एक विषय असा आहे की जे तुम्ही सातत्याने म्हणतात की राणे साहेब महायुतीसाठी आग्रही होते, स्वतः पत्रकार परिषदेत ही भूमिका त्यांनी मांडली होती. पण एक विषय असाही आहे की कणकवली जी शहर विकास आघाडी झाली तीही राणे साहेबांना नको हवी होती. मग तुम्ही त्याला तुम्ही पाठिंबा दिला. मी सांगतो ना काय होतं, तुम्ही मध्ये मध्ये डिस्टर्ब करता. काय होतं, आम्ही शेवटपर्यंत थांबलो की आम्हाला एकही सीट देऊ नका कणकवलीमध्ये, पण इकडे युती करा, इकडे अलायन्स करा, इकडे 10 घ्या, आम्ही 10 घेतो, सिटिंग उमेदवार ज्याचा असेल नगराध्यक्ष पदाचा तो त्याला. शेवटच्या दिवसापर्यंत गोल 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 गोल. आणि जर आम्ही ती भूमिका घेतली नसती, आम्ही तो स्टँड घेतला नसता, तर हे लोकांचं काहीच नाही तिकडे. पक्ष कुठे आहे तुमचा त्या बाजूला, तेही बोलले असते. आज संघटना उभी राहिली असं तुम्हाला वाटत होतं, म्हणजे असं तुम्हाला आज वाटतंय, म्हणजे आमचं काहीतरी होतं ना तिकडे, म्हणजे तुम्हाला आज पण वाटतंय ना तिकडे आमचं काहीतरी आहे. मग अलायन्स करायला पाहिजे होती. आमचं तेच म्हणणं होतं, तुम्ही एकही सीट नाही दिली तरी चालेल, पण आमच्या शिंदे साहेबांचा तुम्ही बॅनरवरून फोटो काढला कणकवलीमध्ये जेव्हा बोलणी चालू होती. बोलणी चालू असताना सन्मान्य शिंदे साहेबांचा फोटो काढलेला आहे. का काढलात तुम्ही? तुम्हाला जर अलायन्सच हवी होती, तुम्हाला जर वाटत होतं आम्ही हे सगळं करायला नको होतो, तर तुम्ही शिंदे साहेबांचा फोटो काढला आणि तुम्ही सांगता आता बोलणी करा. आमचे नेते नाही झालं तुम्हाला, मग आम्ही कसे चालणार? म्हणून आम्हाला ती भूमिका घ्यावी लागली. आणि राणे साहेबांना मी सगळी ही वस्तुस्थिती सांगितली की आपण काय करतोय, कशासाठी करतोय, आणि मला काय याच्यासाठीच तिकडे जायचं होतं की आम्ही काहीच नाही आहोत. हे जे काय एक समज आहे ना त्यांची, ती समज कुठेतरी त्यांनाही कळावी की आमचं काय आहे ते. एक शेवटचा प्रश्न की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब इथे आज प्रचारात आहेत. तुमचे राजकीय विरोधक म्हणता आहेत की शिंदे साहेब जरी प्रचारासाठी येत असले तरी लक्ष्मी दर्शनासाठीही ते येत आहेत. ते आता म्हणणारच ना, त्यांच्याकडे तर दुसरं काय आहे. मग एक काम करा ना, तुम्ही तुमची यंत्रणा लावा. त्यांना सांगतोय मी, तुम्हाला नाही. तुम्ही तुमची यंत्रणा लावा जशी आम्ही लावली, आणि तुम्ही बघा ना कुठे काय होतंय ते. आम्ही सांगतच नाहीये की तुम्ही आमचा पाठलाग करू नका. आम्ही सांगतोय की माझ्या घरात पण सर्च करा. आता एवढं माझ्यावर केस केली, घराचाही सर्च करा. आम्ही एक टक्काही कुठे सांगत नाही आहोत की आमचा पाठलाग करू नका, आम्ही काहीतरी चुकीचं करतोय, आम्हाला काहीतरी घडवायचं आहे. कशाला? शांततेत होऊ दे ना निवडणूक. आम्हाला तेच म्हणणं आहे. तुम्ही सगळी यंत्र, आता तुमच्याकडे केंद्र सरकार, राज्य सरकार, आम्ही सरकारमध्ये भाग आहोत, हे आम्ही भान विसरलेलो नाही. पण तुम्ही वाटेल ते करा. सगळी यंत्रणा, आता IG पासून सगळी यंत्रणा लागलेली आहेत. म्हणजे चव्हाण साहेबांचं मला आश्चर्य वाटतं, अख्ख्या महाराष्ट्रातली निवडणूक सोडून ते IG कडे माझी तक्रार करतायत. नाही, हा लक्ष्मी दर्शनाचा आरोप आहे, हा शिवसेना UBTने केलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे माजी आमदार वैभव नाही. नाही नाही, त्या माणसाला काही किंमत नाही हो, ते सोडून द्या. तो 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 त्याचेच भावंड घरातले म्हणते तू प्रचाराला येऊ नको, अशी त्याची परिस्थिती आहे. म्हणून त्या माणसाचं सोडून द्या, त्याच्या घरातच त्याला मान्यता नाही. आणि तो त्याला सांगा जरा सावंतवाडीत जाऊन ये. जाऊ शकत नाही. तिकडचे कार्यकर्ते म्हणतात, घरचे तर म्हणतायत की तू आमच्या प्रचाराला नको, तिकडचे कार्यकर्ते म्हणतायत की तू सावंतवाडीत येऊ नको. तो झिरो. म्हणजे त्या माणसाचं सोडून द्या. मी म्हणतोय कुठल्याही पक्षाला पाठलाग करायचा असेल, कारण का तुम्हाला शोध मोहीम करावी लागेल ना, तर तुम्ही करा. मी कशाला नाव यांचं घेतलं, कारण का हे माझ्या मागे पाठलाग करत आहेत. इकडून तिकडून डोंबिवलीतली लोक बसवलीत, सक्का भाऊ बसवलाय, IG ना रोज फोन करतायत, बघा काय सापडलं काय निलेश राणेचं, कुठे काय अडकतोय की नाही बघा, जरा अडकून ठेवा, बघा जरा टाईट करा. आता ठीक आहे, मी त्या संदर्भात बोललो. तर हे सगळंच यंत्रणा तर आहे ना तुमच्याकडे. तुम्हाला वायरलेस आहे, तुमच्याकडे स्पेशल सेल आहे, स्पेशल स्क्वॉड आहे. हे सगळे स्क्वॉड तुम्ही लावा आणि बघा काय मिळतं काय. आम्ही कशाला अडवणार आहे? आम्हाला शांततेतच ही निवडणूक करायची होती, म्हणून आम्ही तुमच्या ह्या विषयावर आक्षेप घेतला, तुमच्या या संस्कृतीवर आक्षेप घेतला की ही जिल्ह्याची संस्कृती नाही. ह्याच्यासाठीच होतं. त्यांनी करायला पाहिजे जे पाहिजे ते. TV9 मराठीशी जी प्रदीर्घ बातचीत केली, आणि सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं जे काही सिंधुदुर्गात राजकारण घडतंय त्याबद्दल अगदी स्पष्टपणे बोललात TV9 मराठीशी, त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मालवण, सिंधुदुर्ग.